नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आणि आजचा व्हिडिओ आपला मेनली जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहे नीट 2026 काउन्सिलिंगसाठी त्याबद्दल राहणार आहे। तर मेन म्हणजे ह्या वर्षी आपल्याला काही रिफ्रॅक्शन दिसतंय का, काही चेंजेस दिसतंय का, तर त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। म्हणजे काय आपल्याला ह्या वर्षी बदल करायचा आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला चेंज करायचे, आपल्याला करंट वाले डॉक्युमेंट्स कोणते लागतात आणि तुम्ही महाराष्ट्रात ॲडमिशन घेण्यासाठी एलिजिबल आहात का। कारण हे मी खूप डाऊट्स आतापर्यंत ऐकले, जे सुरत आणि गुजरातकडचे लोक असतात किंवा जे स्टुडंट्स असतात ज्यांनी नीट अप्लाय केली आहे त्यांना महाराष्ट्रात ॲडमिशन घ्यायची आहे, तर त्यांना काय काय प्रॉब्लेम्स फेस होतात तर ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते क्लिअर होतील। आणि जेव्हा तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंग घेतात तर आम्ही हे जे डॉक्युमेंट्स आहे हे आधीच क्लिअर आउट करून टाकतो की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स मस्ट आहे आणि कोणते तुम्ही आता अपडेट केले पाहिजे। तर आधीच आपलं सर्व जे आहे ते सॉर्टेड राहतं। आणि मेन म्हणजे आम्ही जे काही आम्हाला नीडेड डॉक्युमेंट्स आहे त्याची झेरॉक्स कॉपी तुमच्याकडनं घेऊन घेतो, जर तुम्ही ऑफलाईन आम्हाला भेटायला आले तर। जर तुम्हाला यायची इच्छा असेल तर आमचं ऑफिस जे आहे ते जळगावला आहे, पण ते फक्त संडेला ओपन असतं, तर तुम्ही संडेला येऊ शकतात। आधी एक कॉल करा की आम्हाला भेटायला यायचं आहे, तर तो टायमिंग जो आहे तो तुम्हाला देत असतो, कारण तुमचा पण टाईम वेस्ट नाही होत आणि तुम्हाला पण जास्त वेट करावं लागत नाही, म्हणून आम्ही एक स्पेसिफिक टायमिंग देत असतो। तर तुम्हाला त्या वेळेला येऊन आम्हाला जर भेटायचं असेल तर तेव्हा तुम्ही येऊ शकतात। तर जळगावला आपलं ऑफिस आहे, जर तुम्हाला जवळ पडत असेल तर या, पण आपलं मोस्टली सर्व जे ते ऑनलाईन होत असतं, म्हणून काहीच काळजी घ्यायची गरज नाही आहे। तर आता जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल। जर अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला सर्व नोटिफिकेशन्स एकदम टाईम टू टाईम आपल्या नोटिफिकेशन बारमध्ये येतील। तर आता जे मेन डॉक्युमेंट्स आपले ते आधी मस्ट डॉक्युमेंट्स कोणते तर ते आपण डिस्कस करू, नंतर आपण जे काही आपल्याला अकॉर्डिंग टू हिली एरियाज वगैरे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपण नंतर डिस्कस करू, कारण मेन म्हणजे आपल्याला डॉक्युमेंट्स आहे। तर तुम्हाला आता काय काय लागणार आहे, सर्वात पहिले म्हणजे की तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागेल। जे आमचे स्टुडंट्स असतात काउन्सिलिंगचे त्यांना आम्ही अशी एक लिस्ट प्रोव्हाइड करत असतो, त्यामध्ये त्यांना सर्व प्रॉपर दिलेलं असतं, त्यांना तिथे टिक करायला भेटतं। एक चेकलिस्ट आम्ही त्यांना देतो की तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स तुम्ही घेतले का, तर त्याचे 3 झेरॉक्स काढले का, त्याचे फोटोकॉपीज काढले का, तर ते सर्व ते टिक करत जातात, म्हणजे आपण काहीच नंतर विसरत नाही। तर अशी आम्ही चेकलिस्ट आमच्या स्टुडंट्सला देत असतो। तर त्याच अकॉर्डिंग त्याच प्रेफरन्समध्ये आपण हे जो डॉक्युमेंट आहे ते एक तुम्हाला दाखवायसाठी बनवलेलं आहे। तर हे मी तुम्हाला सर्व दाखवून देईल, जे मेन डॉक्युमेंट्स आहे ते। बाकीचे डॉक्युमेंट्स आपण ग्रुपला शेअर करून देऊ, म्हणजे तुम्ही तिथं बघू शकतात। तर आता आपलं फर्स्ट डॉक्युमेंट इम्पॉर्टंट कोणतं आहे तर स्टुडंटचं आधार कार्ड, आपल्याला ओरिजिनल आधार कार्ड लागेल। आता नीटच्या जेव्हा एक्झाम होती तेव्हा आपल्याला ऑलरेडी खूप डाऊट्स आले होते की आमचं जे ॲड्रेस आहे आधार कार्डचा तो वेगळा आहे, आमचा फोटो वेगळा आहे, आमची सिग्नेचर वेगळी आहे। तर मेन म्हणजे जो खूप मोठा डाऊट होता तो ॲड्रेसवर होता, की आमचा जो प्रेझेंट ॲड्रेस आहे तो वेगळा आहे आणि आमचा जो परमनंट ॲड्रेस आहे आधार कार्डवर तो वेगळा आहे, तर आम्हाला चेंज करावं लागेल का। तर मी खूप विद्यार्थ्यांना, आमच्या टीमने खूप विद्यार्थ्यांना एक सजेशन दिलं होतं की तुम्ही तो ॲड्रेस अपडेट करून घ्या, कारण आपल्या हातात वेळ आहे। तर आधार कार्ड अपडेट करून घ्या, म्हणजे पुढे काहीच प्रॉब्लेम्स येत नाही। तर भरपूर विद्यार्थ्यांनी तेव्हा आधार कार्ड अपडेट केले होते। तुमचं जर अजून पण झालं नसेल तर लगेच अपडेट करून घ्या, म्हणजे काउन्सिलिंगमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येत नाही। नंतर आहे तो स्टुडंटचे 8-10 पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स आपल्याला लागतातच, तर फोटोग्राफ आताशी राहू द्या आणि लेटेस्टवाले राहू द्या, जे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मवर नीटच्या एक्झामिनेशनच्या वेळेस लावले होते तेच आपल्याला फोटोग्राफ्स लागतील। तर ते फोटोग्राफ हाताशी राहू द्या, उगाच चेंजेस इकडं तिकडं करू नका, कारण मग नंतर खूप कन्फ्युजन होतं आणि आपल्याला रेड मार्क म्हणून काउन्सिलिंगच्या ॲप्लिकेशनच्या वेळेस। तर असं काही नको व्हायला, म्हणून जे फोटोग्राफ्स आहे ते सेमच राहू द्या। नंतर आपल्याला दिसतंय की नीट UG 2025 एक्झामिनेशन आणि कन्फर्मेशन पेज प्लस ॲडमिट कार्ड आपल्याला जे आहे ते प्रिंट करायचं आहे। तर नीट UG 2025 हे 25चं आहे, तर मोस्टली तर 26 धरून चला तुम्ही, कारण आपल्याला सर्व आता लेटेस्ट लागणार आहे, आपल्याला 2026चं पाहिजे। तर आपल्याला कन्फर्मेशन पेज म्हणजे काय की आपण जेव्हा नीटचा फॉर्म भरला होता तेव्हा आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म आला होता, तर तो तुम्हाला काढून ठेवायचा आहे। मी आधी पण माझ्या व्हिडिओजमध्ये जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं नीटच्या ॲप्लिकेशन फॉर्मबद्दल तेव्हा मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की त्याची PDF, त्याचे 2-4 प्रिंट्स काढून ठेवा, कारण आपल्याला ते काउन्सिलिंगमध्ये लागेल।
जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही परत एकदा लॉग इन करून ते कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून घ्या, तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या आणि ते तुमच्यासोबत ठेवा, कारण तेच पुढे आपल्याला काउन्सिलिंगमध्ये खूप महत्त्वाचं असतं. नंतर आपल्याला लागेल स्कोअर कार्ड, जो तुम्हाला रिझल्ट नंतर येऊनच जाईल. आता रिझल्ट कधी येईल हा मोठा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. तर अराउंड फर्स्ट वीक ऑफ जुलैमध्ये एक्सपेक्टेशन्स आहे की रिझल्ट येऊ शकतो. अजूनपर्यंत कोणतीच ऑफिशियल बातमी तशी आली नाही आहे, पण मी तुम्हाला एक आयडिया दिली की तोपर्यंत तुम्ही सर्व जे आहे ते डॉक्युमेंटसोबत रेडी राहिलं पाहिजे, कारण रिझल्ट नंतर लगेच जी काउन्सिलिंग आहे ती लगेच सुरू होत असते. आणि मेन म्हणजे यावर्षी खूप लेट झालं आहे आपल्याला, तर NTA खूप लवकर काउन्सिलिंग पण घेईल, रिझल्ट पण लावेल. म्हणून आता तुम्ही कसलीच वाट बघू नका, फटाफट तुम्ही डॉक्युमेंट्स नसेल तर त्या कामाला लागा. आता नंतर 5वं खूप महत्त्वाचा मुद्दा हा आहे, कारण खूप विद्यार्थी ह्याच डॉक्युमेंटमध्ये मोठा घोळ करत असतात. आतापर्यंत माझ्याकडे जेवढे स्टुडंट्स आले त्याच्यामधून 20% स्टुडंट्स असे होते ज्यांनी या डॉक्युमेंटमध्ये घोळ केला होता. आता काय SSC म्हणजे काय 10वी, तर 10वीचं मार्कशीट आपल्याला लागतं. आपण मार्कशीट आणतो, ते आपल्याला पण माहिती की मार्कशीट आपण आणणारच आहे, प्लस आपण पासिंग सर्टिफिकेट पण आणू. पण बोर्ड सर्टिफिकेट खूप विद्यार्थ्यांना माहीत राहत नाही. आता बोर्ड सर्टिफिकेट जे CBSE वाले स्टुडंट्स आहेत त्यांना नाही राहत, जे स्टेट बोर्ड्सवाले स्टुडंट्स आहे त्यांना माहीत राहतं. तर स्टेट बोर्डवाल्या स्टुडंटला मेनली बोर्ड सर्टिफिकेट एक राहतं, तर खूप विद्यार्थी ते विसरून जातात शाळेतून आणायचं आणि त्यांना खूप नंतर आठवतं, तर ते 12वीमध्ये बोर्ड सर्टिफिकेट घ्यायला जातात. आता खूप विद्यार्थी असे राहतील जे हा व्हिडिओ बघितल्यानंतर बोर्ड सर्टिफिकेट घ्यायला जातील, कारण बोर्ड सर्टिफिकेट आपण विसरून जातो घ्यायचं आणि आपण फक्त घेऊन येतो काय, तर 10वीचं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट, दोनच गोष्टी आपण घेऊन येतो. तर बोर्ड सर्टिफिकेट वेगळं असतं, 3 डॉक्युमेंट्स आपल्याला 10वीचे लागतात, तर तुम्हाला ते पण आणायचं आहे. तर ते पण लक्षात राहू द्या, जर तुम्ही अजूनपर्यंत घेतलं नसेल, कॉलेजमधून आणलं नसेल, स्कूलमधून, तर लवकरात लवकर जाऊन ते घेऊन या. जे तुम्ही त्यांना सांगा की आमचं जे बोर्ड सर्टिफिकेट ते आम्ही नेलं नव्हतं, तर त्यांच्याकडे ते सांभाळून राहतं, ते तुम्हाला देऊन देतील. तर ते आपल्याला काउन्सिलिंगमध्ये खूप महत्त्वाचं राहील. नंतर जागे व्हायचं नाही, आधीपासून जागरूक राहा, म्हणजे तुम्हाला सर्व काउन्सिलिंग एकदम सविस्तरपणे नीट आरामशीर जाईल, काहीच प्रॉब्लेम पुढे होणार नाही. म्हणून ऑलरेडी या डॉक्युमेंटसोबत तुम्ही रेडी राहा. आता येते गोष्ट 12वीच्या मार्कशीटची. तर 12वीचं मार्कशीट पण आपल्याला लागत असतं, ज्याला आपण HSC म्हणतो. तर HSC बोर्डाचं आपल्याला मार्कशीट लागतं, जसं आपल्याला 10वीचं लागतं. 12वीमध्ये आपल्याला जास्त काही लागत नाही, फक्त मार्कशीट लागतं आणि जे लिव्हिंग सर्टिफिकेट आपल्याला कॉलेजकडनं भेटतं ते आपल्याला 12thचं LC लागत असतं, ज्याला आपण LC पण म्हणतो मेनली. नंतर जे महत्त्वाचं आहे ते नॅशनॅलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट. तर तिथं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सोबतच डोमिसाईल सर्टिफिकेट असतं. जर तुम्ही महाराष्ट्राला बिलॉंग करत असणार तर तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट राहिलं पाहिजे. जर तुम्हाला स्टेट काउन्सिलिंगमध्ये उतरायचं आहे तर तुम्हाला महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट राहणं गरजेचं आहे. तुम्ही गुजरातचे असो, कर्नाटकचे असो, जर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकत नाही. आता खूप मोठा डाऊट विद्यार्थ्यांना येत असतो गुजरात साईडचं, जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही 10वी 12वी केलं आहे महाराष्ट्रामधून आणि आमच्याकडे डोमिसाईल आहे गुजरातचं, आमच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल नाही आहे, पण आम्ही 10th-12th जे आहे ते महाराष्ट्रामधून गेलं आहे, तर आम्ही महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगसाठी एलिजिबल आहे का? तर नाही, तुम्ही स्टेट काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊ शकत नाही. पण आपल्याकडे इतर ऑप्शन्स आहे, तर तुम्ही जर तुमच्याकडे जर तसा काही इश्यू असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. आम्ही तुम्हाला जे काही दुसरे पर्याय आहे, जे काही दुसरे ऑप्शन्स आहे ते कळून देऊ, म्हणजे तुम्ही त्या अकॉर्डिंग काउन्सिलिंग करू शकतात. तर हा एक मोठा इश्यू आहे, कारण आपलं महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन करण्याच्या गोष्टी खूप गरजेचं आहे. ते म्हणजे एक डोमिसाईल सर्टिफिकेट राहणं आणि दुसरं म्हणजे 10वी 12वी आपलं महाराष्ट्राच्या कॉलेजेसमधूनच झालं पाहिजे. तर एक रेप्युटेड इन्स्टिट्यूटमधून, महाराष्ट्राच्या इन्स्टिट्यूटमधून 10वी 12वी करणं पण तेवढंच महत्त्वाचं राहतं जेवढं महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट असणं. म्हणून दोघी गोष्टी लक्षात घ्या. आणि जर तुमच्याकडे डोमिसाईल नसेल तर तुम्ही स्टेट काउन्सिलिंगमध्ये उतरू शकत नाही. नंतर आहे फिटनेस सर्टिफिकेट. तर आपल्याला त्याला आपण मेडिकल सर्टिफिकेट पण म्हणतो. तर आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट लागतं. कोणतं? तर एक ॲनेक्झर H नावाचं मेडिकल सर्टिफिकेट असतं, तेच आपल्याला लागतं, दुसरं कोणतं चालत नाही. जर तुम्ही दुसरं तिथं अपलोड वगैरे केलं ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तर ते चालणार नाही. तिथं तुम्हाला रेड रिमार्क येईल आणि ते तुम्हाला कॅन्सल करावं लागेल. नंतर गॅप ॲफिडेविट ऑन बॉन्ड पेपर इफ ॲप्लिकेबल, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी गॅप घेतलेला आहे, म्हणजे त्यांनी यावर्षी नीट दिली पण
त्यांचं ह्या वर्षी त्यांना समाधान झालं नाही त्यांचे मार्क्स बघून, तर त्यांनी दुसऱ्या वर्षी नीट दिली. तर मग तो त्यांनी 1 वर्षाचा गॅप घेतला. तर त्या गॅपसाठी त्यांना गॅप ॲफिडेविट बॉन्ड पेपरवर लागतो. आणि तुम्हाला जर तुमचा गॅप असेल, तुम्ही जर रिपीट केलेलं असेल, जर तुमचा ड्रॉप इयर असेल, तर तुम्हाला हे गॅप सर्टिफिकेट काढावं लागेल. त्यालाच आपण काय म्हणतो, गॅप सर्टिफिकेट. नंतर जर कोणती मायनॉरिटी वगैरेला तुम्ही बिलॉंग करताय, रिलिजियस, लिंग्विस्टिक मायनॉरिटी ॲफिडेविट ऑन बॉन्ड पेपर तुम्हाला लागेल. जर तुम्ही मुस्लिम मायनॉरिटीला बिलॉंग करताय, जैन मायनॉरिटीला बिलॉंग करताय किंवा ख्रिश्चन मायनॉरिटीला आहे, तर तुम्हाला तो मायनॉरिटी सर्टिफिकेट लागेल. नंतर स्टुडंट वोटर आय डी. जर तुमच्याकडे वोटर आय डी तुमची आली असेल किंवा तुम्ही जर अप्लाय केलं असेल, तर तुम्हाला तसं टाकावं लागतं ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये की माझे वोटर आय डीसाठी मी अप्लाय केलेलं आहे. ॲनेक्झर C नुसारच तुम्हाला ते लागेल. जर अप्लाय केलं असेल तर ते ॲप्लिकेशन आय डी मागतात, आणि जर तुमच्याकडे तुमची वोटर आय डी असेल तर ते वोटर आय डीवर जो नंबर आहे तो मागत असतात. नंतर आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट. 12वीमध्ये तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट भेटत असतं, तर तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट ते 12वीमधून काढून आणावं लागतं. ते पण आपल्याला काउन्सिलिंगसाठी कामात येतं. नंतर आहे मायग्रेशन सर्टिफिकेट. ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर ॲडमिशन केली असेल, महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे काय की स्टेट बोर्ड, महाराष्ट्र बोर्डच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या बोर्डमध्ये जर ॲडमिशन केली असेल तरी त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट भेटत असतं. तर तुमच्याकडे जर ते असेल, ओनली ॲप्लिकेबल आहे त्याच विद्यार्थ्यांना ज्यांचं महाराष्ट्र बोर्ड नाही आहे, तर मग त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल. नंतर आहे CET सेलचा ॲप्लिकेशन फॉर्म. आता ॲप्लिकेशन फॉर्म केव्हा येईल, जेव्हा तुम्ही CET सेलवर अप्लाय करणार, जेव्हा तुम्ही काउन्सिलिंगमध्ये उतरणार, तेव्हाची ही गोष्ट आहे की तेव्हा आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म लागत असतो. तर हे नंतरचं आहे. नंतर आहे कॉलेज अलॉटमेंट लेटर. हे कॉलेजच्या ॲडमिशनचं आहे की जेव्हा तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घ्यायला जातात तेव्हा तुम्हाला अलॉटमेंट लेटर लागत असतं, जे काउन्सिलिंग नंतर येतं. नंतर आहे फॅमिली इन्कम सर्टिफिकेट. आता हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे की जर तुम्ही ह्या काही गोष्टी आहे, ह्या काही डॉक्युमेंट्स आहे, जर तुमच्याकडे नसल्या तर तुम्ही काउन्सिलिंगमध्ये उतरू शकत नाही, तुम्ही काउन्सिलिंगमध्ये भागच घेऊ शकणार नाही. तुमच्याकडे जर फॅमिली इन्कम सर्टिफिकेट असेल आणि पण ते लेटेस्ट नसेल, तुम्हाला जर EWS कॅटेगरीमध्ये तुम्हाला स्वतःला गृहीत धरायचं आहे पण तुमच्याकडे जर लेटेस्ट इन्कम सर्टिफिकेट नसेल तर ते चालणार नाही. तुम्हाला आता 2026चं एप्रिल नंतरचं सर्टिफिकेट काढावं लागेल आणि ते तिथं अपलोड करावं लागेल, तेव्हाच तुमचं EWS कामात येईल, नाही तर ते येणार नाही. नंतर स्टुडंट्स आणि पॅरेंट्सचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड. आता हे पण खूप महत्त्वाचं आहे कारण खूप विद्यार्थ्यांचे ॲड्रेस मॅच होत नाही. तर ॲड्रेस मॅच नाही झाल्यामुळे काउन्सिलिंगमधून खूप विद्यार्थी बाद होतात. नंतर असं होतं की तुमचं जे कॅटेगरी सर्टिफिकेट आहे ते नॉन क्रिमिलियरच लागतं, NCL लागतं. काहींचं असं असतं की त्यांना इतर स्टेटमध्ये ॲडमिशन करायची आहे, म्हणजे त्यांचा नंबर आता महाराष्ट्रात लागत नाही आहे, त्यांना MP किंवा कर्नाटक ट्राय करायचं आहे. तर तुम्हाला जर अशा 2 ठिकाणी ट्राय करायचं असेल तर ते ओपन स्टेट आहे, तुम्हाला तिथं विदाऊट कॅटेगरी जर अप्लाय करायचं आहे तर तुम्ही ओपनमधून पण तिथं ॲडमिशन घेऊ शकतात. पण जर तुम्हाला तुमची कॅटेगरी तिथं लागू करायची आहे तर तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट नावाची गोष्ट असते, ती काढावं लागते. सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचं डॉक्युमेंट काढावं लागतं, म्हणजे तुमची कॅटेगरी OBC SC ST जी काही असेल ती इतर स्टेटमध्ये पण लागू होईल. तुम्हाला तुमचं आधार कार्ड, तुमच्या पॅरेंट्सचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागेल, जर पॅन कार्ड तुमचं असेल तर. नंतर आली गोष्ट रिझर्व्ड कॅटेगरीजची. जर SC ST VJ NT OBC AC BC जर हे तुमचे कॅटेगरीज असतील तर तुम्हाला आता कोणतं डॉक्युमेंट लागेल. तर मी आधी एक गोष्ट क्लिअर करते की जर तुम्ही EWS कॅटेगरी, SC BC किंवा डिफेन्स कोटामधून येत असाल, कोणती EWS SC BC आणि डिफेन्स कोटा D1 D2 D3 जे कोणते कोटास तुमचे असतील, जर तुम्ही तिथून बिलॉंग करत आहात तर तुम्हाला फक्त हे रिझर्वेशन गव्हर्नमेंटसाठी अप्लाय होतं, सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटसाठी हे अप्लाय होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमचं हे रिझर्वेशन सेमी गव्हर्नमेंटमध्ये चालणार नाही. जर तुम्ही EWS कॅटेगरीला सुद्धा बिलॉंग करत असणार तर तुम्हाला ओपनमधूनच जावं लागेल. डिफेन्स कोटामधून असणार तुमची जी काही कॅटेगरी असेल तुम्हाला त्या कॅटेगरीमधूनच जावं लागेल. तुमचा डिफेन्स कोटा प्रायव्हेटमध्ये लागू होणार नाही. तर हे तुमचा डाऊट एक क्लिअर झाला असेल. ही रिझर्व्ड कॅटेगरीज आपल्याला मेन म्हणजे हे जे कॅटेगरीज आहे हे मेन आहे SC ST OBC. तर हे जे कॅटेगरीज आहे ते लागू होतात गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये, या अकॉर्डिंग आपल्याला रिझर्वेशन भेटत असतं. तर आपल्याला मेन म्हणजे पाहिजे कास्ट सर्टिफिकेट. आपलं जे काही स्पेसिफिक कास्ट सर्टिफिकेट आहे ते आपल्याला लागतं. नंतर आपल्याला लागतं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. तर हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्ही बघून घ्या की तुमची त्याच्यात डेट वगैरे काय आहे ते एकदा चेक करून घ्या.
नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट लागतं आणि सेंट्रल OBC NCL सर्टिफिकेट, जसं मी तुम्हाला सांगितलं की OBCचं नॉन क्रिमिलेअर तुम्हाला लागू होत असतं. नंतर SC ST सर्टिफिकेट पण तुम्हाला लागतं सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅटमध्ये. तर ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असेल. तुमचे कॅटेगरी सर्टिफिकेट ऑलरेडी क्लिअर असतील असं मला वाटतंय, पण नसेल तर एक काढून घ्या, हे तुमच्याकडे असतीलच. पण एक गोष्ट जी मी तुम्हाला सांगितली सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट, तर ती काढून घ्या, कारण सेंट्रल कास्ट मोस्टली खूप विद्यार्थ्यांकडे राहत नाही, कारण त्याची इतकी गरजच पडत नाही जोपर्यंत आपण काउन्सिलिंगमध्ये उतरत नाही. तर आपल्याला जर अदर स्टेट ट्राय करायचं म्हटलं तर तुमच्यासाठी हे सेंट्रल कास्ट खूप गरजेचं आहे. म्हणून हे जर नसेल तर लवकरात लवकर त्याच्यासाठी अप्लाय करून हे काढून घ्या. नंतर आता EWS कॅन्डिडेटसाठी, तर EWS सर्टिफिकेट आपल्याला स्टेट फॉर्मॅटमध्ये लागत असतं आणि सेंट्रल फॉर्मॅटमध्ये पण लागत असतं. नंतर डिफेन्स कॅन्डिडेट्स, जे एक्स सर्व्हिसमॅन आहे, म्हणजे काय, ज्यांची सर्व्हिस संपलेली आहे, जे रिटायर्ड सर्व्हिससाठी ॲक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट लागत असतं. जे डॉमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागतं डिफेन्स पर्सनचं. आणि नंतर जर तुमचं ट्रान्सफर झालं असेल तर तुम्हाला डिफेन्स 3मध्ये D3 कोटामध्ये ट्रान्सफर सर्टिफिकेट लागत असतं. हिली एरियाज कॅन्डिडेटसाठी हिली एरिया सर्टिफिकेट लागतं, पॅरेंट्सचं डोमेसाईल सर्टिफिकेट लागतं हिली एरियामधून, आणि प्रूफ लागतं की तुम्ही SSC आणि HSC म्हणजे काय 10वी 12वी हिली व्हिलेजेसमधूनच केलेलं आहे. नंतर आहे MKB कॅन्डिडेट्स. आता MKB म्हणजे काय, तर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर जे काही कॅन्डिडेट्स आहे त्यांना पण एक रिझर्वेशन असतं. तर ते मेनली तुम्हाला डिस्प्युटेड जे बॉर्डर एरिया सर्टिफिकेट आहे ते लागतं, मदर टंग मराठी सर्टिफिकेटसुद्धा लागतं, आणि प्रूफ लागतं की तुम्ही 10वी 12वी जे आहे ते स्पेसिफिक बॉर्डर एरियाजमधूनच केलेली आहे. आता जर तुम्ही हिली एरियाचा प्रश्न विचारला तर हिली एरियाचं लेटेस्ट अपडेट आलं होतं मागच्या वर्षी, एकदम लास्टला नोटीस आली होती की हिली एरियाजचं पण स्पेसिफिक एरियाजमध्येच लागू होतं. सर्वीकडे जर तुम्ही म्हणताय की मी हिली एरियाला राहतो, पण ते हिली एरिया जे ब्राउचर आहे तिच्यात दिलेलं आहे का ते आधी चेक करा. तुमचं हिली एरिया इन्क्लुडेड आहे का ब्राउचरमध्ये, तर ते चेक करा. जर ते हिली एरिया असेल तरच ते लागू होईल, नाहीतर तुम्ही स्वतः त्याला हिली एरिया म्हणताय ते बोलून चालणार नाही. गव्हर्नमेंटने पण त्याला हिली एरिया म्हटलं पाहिजे, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर ते एकदा चेक करून घ्या. जर तुमचं असेल तिच्यात इन्क्लुडेड, तुमच्या विलेजचं नाव असेल तर मग तुम्हाला हिली एरिया सर्टिफिकेट जे ते आरामात भेटून जाईल. नंतर आहे PWD कॅन्डिडेटसाठी, तर आपल्याला जे सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी आहे डेझिग्नेट ऑथॉरिटी करणं ते लागत असतं. तर ते सर्व तुम्हाला चेक करायचं आहे. आणि हे जे डॉक्युमेंट्स आहे हे सर्व मी सविस्तरपणे तुम्हाला समजवले. तुम्हाला यात काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकतात. आणि हे जे डॉक्युमेंट्स आहे हे मेन डॉक्युमेंट्स तुमच्याकडे राहिले पाहिजे. तुम्ही कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करताय तर कॅटेगरी सर्टिफिकेट तुमच्याकडे राहिलं पाहिजे, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बाकी ह्या वेळेस जे तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील काउन्सिलिंगमध्ये ते एवढंच की तुमचा जो ॲड्रेस आहे तो लवकरात लवकर अपडेट करा आधार कार्डमध्ये. काउन्सिलिंग स्टार्ट होण्याच्या आधी तुमच्याकडे EWS म्हणजे जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते जर लेटेस्ट नसेल तर ते लेटेस्ट काढून घ्या. जर तुमची व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेटची संपली असेल तर ते रिन्यू करून घ्या. आणि जे काही डॉक्युमेंट्स मी आता तुम्हाला सांगितले त्याच्यामधून जर तुमच्याकडे काही नसेल तर ते लवकरात लवकर काढून घ्या. मेन म्हणजे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट राहू द्या. जर तुम्हाला ऑल इंडिया कोटामध्ये पण अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला सेंट्रल कास्ट लागत असतं. तर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. आणि अजून काही पण डाऊट असेल तर नक्की विचारा. आणि जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंगसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकतात. इट्स 8275518480. तर ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. जे काही तुम्हाला डाऊट्स असेल ते विचारू शकतात. फीज वगैरेबद्दल तुम्ही तिथे डिस्कस करू शकतात. आणि मग तुम्हाला एक मेसेज टाकायचा व्हॉट्सअपला सेंड QR म्हणून, तर आम्ही आमचे QR कोड तुम्हाला पाठवू. फीज पेमेंट झाल्यानंतर आम्ही सर्व जे आमचे डॉक्युमेंट्स आहे लिस्ट आहे ते सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवू. तुम्हाला नंतर काहीच सांगण्याची गरज नाही आहे. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सुचवा की तुम्हाला अजून काय डाऊट्स आहे, म्हणजे त्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. धन्यवाद.